शिवाजी महाराज कोण होते, त्यांचं शौर्य काय, हे थोडंसं आताच्या पिढीपासून लपलं होतं. मात्र त्यांचा सिनेमा आज खऱ्या अर्थानं तरुणांचा प्रेमाचा दिवस असलेल्या दिवशी साजरा होतोय, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी एक अत्यंत महत्वाची व्यक्ती माझ्यासोबत बोलणार आहेत, ज्यांना आपण मराठा संघर्ष योद्धा म्हणतोय, आरक्षणाचे योद्धे म्हणतो. ते मनोज जरांगे पाटील माझ्या सोबत आहेत. आणि आज आरक्षण असेल किंवा मागणी असेल यावर काही न बोलता प्रेमाचा दिवस आणि छावा चित्रपट आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांना काय वाटतं याविषयी ते माझ्यासाठी बोलणार आहेत. पाटील साहेब, सगळ्यात पहिला माझा थेट प्रश्न हा आहे की छावा सिनेमा आलेला आहे. थोर आपले योद्धे असतील, थोर व्यक्ती असतील, यांच्यावरचे सिनेमे आले पाहिजे, कारण त्यांची ओळख काळानुसार मागे न पडता ती पुढे पुढे गेली पाहिजे आणि आताच्या तरुणांना ती पटली पाहिजे किंवा त्या पद्धतीचे सिनेमे आले पाहिजे असं वाटतं का? हो, नक्कीच नक्कीच. आणि ते मागं पडणार नाहीत. तुम्ही जे म्हणतात ना की मागं पडले नाही पाहिजे, ते विचार कधी पडणार नाहीत. या देशातली जनता शिवरायांच्या विचारांवरती प्रेम करणारी, शिवरायांचं स्वराज्य हे जनतेसाठी अन्यायाविरुद्ध लढून हे स्वराज्य खुलं झालं आणि या स्वराज्यात जनता सुखी झाली. त्यामुळे हे कोणी विसरू शकणार नाही कधीच. हा, एक गोष्ट मात्र खरी आहे, सरकार विसरणार, सरकार हे विचार विसरणार 100%. त्याचं कारण आहे, अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करू म्हणले, पण आणखीन झालं नाही. त्यांच्या आशीर्वादावरती छत्रपतींच्या आणि छत्रपतीवर प्रेम करणाऱ्या, माया करणारी जी जनता आहे राज्यातली आणि देशातली, हिचं मतं मात्र घेतले. मताचे बेगडी प्रेम करणारे हे लोक, हे मात्र इतिहास, छत्रपतींचे विचार, स्मारक हे 100% विसरणार. इंदू मिलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे विसरणार 100%. हा, हे विसरतील, पण जनता नाही विसरू शकत कधीच. जनता खऱ्या अर्थाने छत्रपती असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संभाजी महाराजांच्यावर निस्सीम प्रेम करणारे, यात काही शंका नाही. 100% करणारच आणि राहणार सुद्धा. सगळ्याच महापुरुषांवर, महापुरुषांचा द्वेष नाही, याच्यात काही दोष नाही. खरं सांगतो, महापुरुषांचा याच्यात काही दोष नाही. याच्यात दोष आहे हे जे तिरस्कार करणारे जनतेचा, मराठ्यांचा, धनगरांचा, गोरगरीब ओबीसींचा, दलित मुस्लिमांचा, हे द्वेषाने बरबडलेले जे हे राजकारणी आहेत ना, काही हेच आहेत फक्त. पाटील साहेब, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल खूप किस्से आहेत, कथा आहेत आणि त्या खऱ्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज, असं बरेच जाणकार म्हणतात की इतर शिवाजी महाराजांपेक्षा काकणभर जास्त पराक्रमी होते असं म्हटलं जातं, पण ते फक्त म्हटलं जातंय. महत्वाची गोष्ट अशी आहे की संभाजी महाराजांची शूरता आहे. तुम्हाला कोणता गुण त्यांच्यातला आवडतो? जो बरेच जण म्हणतात त्यांच्यातला निडरपणा आवडतो. तुम्हाला कोणता गुण त्यांचा जास्त आवडतो? चारही बाजूनं संकट उभं होतं. नुसता काळोख पसरलेला म्हणतो आपण तसं, नुसता अत्याचार, अन्यायाच्या किंकाळ्या, आणि चारही बाजूनं एवढा मोठा वेढा होता ना की आता वाहनं येत, इकडे तिकडे जाता येतं, त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यांनी ते धाडस लावलंच कसं असं. चार बाजूनं जर एवढा वेढा आहे भयंकर, लढणं सोपं नाही. इथं 4 विरोधक असलेत, माणसं गळून जातात. आणि तो नुसत्या फौजाच फौजा होत्या. एक माणूस अगोदर राजे छत्रपती शिवराय, एक माणूस जो एक छत्रपती संभाजीराजे, समजा एक अगोदर महाराजांवर घेऊ आपण, एवढे मोठे नुसते शत्रूच ना, बाजूना कोणीच नाही, कारण भीतीचं वातावरण. जसं की त्यांनी याच्यातून वाट कशी काढली, हे जिंकलं कसं, चौकून तेच होते. तरी पण मुघलांच्या सगळ्या फौजा कापल्या आणि आनंददायी स्वराज्य दिलं. हे कसं शक्य होतं? एक जे तुम्ही विचारलं ना, काय वाटतं, ते धाडस कसं लावलं हेच आधी वाटतं. कारण सुरुवातीला कुणी पण भेटतं ना चौकून, जसं की आता हे परळीची दहशत भेटत ना लोक चौकून चारही बाजूनी, तसं इथं देशभर नुसता संकट होतं, नुसतं संकट पसरलं. त्यात एक छत्रपती शिवराय येतात आणि ते धाडस लावतात आणि ते पुरं अन्यायच कापून टाकतात, अत्याचारच कापून टाकतात. हे मात्र आपल्याला त्यातलं खूप. संभाजी महाराजांच्या काळातही फार खडतर सगळा इतिहास जर वाचला आपण, संभाजी महाराजांचा काळ सुद्धा जास्त खडतर होता. 100%च. पण सुरुवातीचा विषयावर चाललं होतं आपला अगोदर.
सुरुवातीला मागं सपोर्ट नाही पुढे सपोर्ट नाही. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी तो विचार करायचा. म्हणजे चौकून शत्रू असल्यावर माणूस घेऊनच राहतो ना. इथं 4 विरोधक असले तरी माणूस गप्प बसते. तर इथं करोडात लाखात होती फौजा आणि चौकून शत्रू, कशाला बोलायचं. त्यावेळेस हे धाडस जिद्द असणं ही सोपी गोष्ट नाही. मग त्यातून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेस तरी स्वराज्य निर्माण झाल्याच्या नंतर शंभूराजेंना समजा तरी सपोर्ट होताच. त्या शिवरायांच्या काळात कसला सपोर्ट, धाडस लावणारा महत्वाचा. म्हणून त्यांच्या जिद्दीला आणि संभाजी महाराजांचा कोणता गुण तुम्हाला वाटतं की तो आपल्याजवळ असला पाहिजे? जीव गेला आणि मागा नाही सरकला. देहाचे तुकडे तुकडे झाले आणि इंच सुद्धा मागे सरकले नाही, 1 इंच सुद्धा. तो सगळ्यात मोठं आपल्याला त्यांच्यातलं ते आवडतं. छत्रपती शिवराय त्यांनी विचार केला की लढायचं. त्या जिद्दीला पराक्रमाला मुजरा आहे. आणि छत्रपती शंभूराजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस मरण डोळ्यासमोर येतं ना, कसला बदलतो, कसला. सरकारमध्ये नाही का आता 70,000 कोटी उरले, 5,000 कोटी उरले, 2,000 कोटी उरले. ज्याला जायच्या भीतीनं सगळे तिकडे गेले देवेंद्र फडणवीसकडे पुरे. आणि आता आम्ही शरण येत नाहीत, पैशाला पदाला मोजित नाहीत, म्हणून बदनामी करायचे षडयंत्र सुरू केले तरी हटत नाही. कारण या समाजाशी प्रामाणिक आहे. संभाजी महाराजांचा हा गुण तुमच्यात आहे? तेच सांगितलं की मी. नाही राजेंशी तुलना बाबा येडे का. गुण म्हणतोय मी, त्यांची बरोबर आपल्याला फक्त तुम्ही ते विचारलं म्हणून सांगितलं की शेवटी जीव गेला पण मागा नाही फिरले. इथं ऊस संकट आले की कुठे पळून जातात. आता माझ्यावर किती संकट आले, या साठ्या बघितल्या, नेमल्या, काही नाही निघालं, हल्ले केले, आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या, मारून मारून गोळ्या घातल्या, लाखो पोरांवरती मराठ्यांच्या केसेस केल्या, लाखो पोरांवरती काय नाही ते आरोप आमच्यावरती फेकले. इथं माणूस पळून जातो ना. इथं उचित भ्रष्टाचार केला की त्या पक्षात चाललाय. बघा ना काय नामवंत नावं येते त्याच्यात. 2, 4, 5 का 6 माजी मुख्यमंत्रीचे, उपमुख्यमंत्री 12 का 13 आहेत. 12 का 13 संकटाचा सामना करायची हिंमत कुणात नाही. यायचे सामना संभाजी महाराजांसारखे गुण नाही. कुठे पळून गेले. बरं, तरुणांनी संभाजीराजांची सर कोणालाच येणार नाही या विश्वात म्हणतो, नुसतं भारतात बी नाही, पृथ्वी तलावर कोणीच नाही करू शकत. कारण मरण येतं ना त्याची मग सगळं सोडून देतो. माझ्या राजाचे देहाचे तुकडे झाले, हल्ले नाही हो, कातडे काढले, त्यात डोळे काढले, सळाया घातल्या. माझे राजे हल्ले नाही. इतक्या क्रूरपणानं हत्या केली, माझे राजे हटले नाही. आजच्या तरुणांनी कोणता गुण घ्यायला पाहिजे छत्रपती संभाजींचा? चिकाटी, अन्यायाच्या विरुद्ध आवाज आपण उठविला पाहिजे. अन्याय सहन नाही केला पाहिजे. जीव गेला तरी चालत, पण अन्याय मात्र सहन नाही करायचा. छत्रपती शंभूराजांप्रमाणे, छत्रपती शिवरायांप्रमाणे जनतेशी जोडलेली नाळ, जनतेसाठी देह गेला तरी चालन पण हटायचं नाही, अजिबात नाही हटायचं. कारण काही पण दिलं असतं त्यावेळेस बी, सरदारांना म्हणा, मावळ्यांना म्हणा, फुटले नाही. इमान आपलं स्वराज्याशी आणि रयतेशी प्रामाणिक ठेवलं. त्या प्रजेबरोबर आपलं इमान प्रामाणिक ठेवलं त्याने. आपण सुद्धा या राज्यातल्या आणि देशातल्या जनतेच्या प्रश्नासाठी जनतेच्याच बाजूनं इमानच राखलं पाहिजे. वचनात बांधिलं पाहिजेत आपण की मी जीव गेला तरी जनतेसाठीच लढणार, माझ्या स्वार्थासाठी मी फुटणार नाही, जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, गोरगरिबांना वाऱ्यावर सोडणार नाही. तो एकट्याचं भागल पण जनतेचं काय. आपल्या राज्यांनी सुद्धा रयतेसाठी, जनतेसाठी पुरा देह झिजवला, पण मावळ्यांनी सुद्धा इमान जनतेच्याच पायावर ठेवलं, इमानदारी जनतेच्याच पायावर ठेवली. आपण सुद्धा गद्दार व्हायचं नाही, दलाल व्हायचं नाही, फुटायचं नाही, प्रामाणिक राहिलं पाहिजे. ठासून सांगितलं पाहिजे, अन्याय नाही सहन करणार, चल नाही भेट तुला, मी अन्याय करणाऱ्याला भ्यायचं नाही. हाच गुण सर्व तरुणांनी घेतला पाहिजे संभाजीराजांनी. अन्याय सहन करायचा नाही, अन्याय करणाऱ्याला भ्यायचं नाही. एकटा जरी 100च्या फळीत वेळला असला तरी एकटा भारी भरलाच पाहिजे. मेला तरी चालन पण एकटा भारी भरलाच पाहिजे की मी शब्द फिरेला नाही, इमानदारी इकली नाही,
प्रामाणिकपणा ऐकला नाही. मरल पण तुम्ही 15 हे 100 जणांची टोळी अन्याय करते आणि मी एकटाच इमानदार आहे. इमानदारीचं मरण येऊ द्या, पण गद्दारीचं मरण कवाच येऊ देऊ नका. पाटील साहेब, शंभूराजे पण राज्यकर्ते होते आणि आताचे राज्यकर्ते, या राज्यकर्त्यांनी शंभूराजेंचा कोणता गुण घेतला पाहिजे? हे कोणत्याच घ्यायच्या लायकीचे नाही ते, आणि देऊ बी नाही. संभाजीराजेंनी यांना राजेंनी एक गुण देऊ नाही आणि यांनी घेऊ बी नाही त्यातला. हे त्या लायकीचे नाही तर काय घेता? काय लायकीचे? काय लायकीचे? काय लायकीचे? तुमच्या डोळ्यात एकता 15-20 खून झालेत परळीत. काय तुम्हाला एक माणूस धरणं व्हाय ना? स्वतःच्या जातीचे मुर्दे पाडले. काय त्यांना आरोपी करणार? काय गुण घेता तुम्ही? कोणचे गुण घ्यायच्या लायकीचे? सगळं वरबडून खाल्लं. काय गुण घेता? तेलगी घोटाळ्यांमध्ये जाऊन आले. महाराष्ट्र सदनची शान वाढवणारी देशाची, त्याच्यात सुद्धा खाल्लं महाराष्ट्र सदन. त्याच्यामुळे संभाजीराजेंचं नाव घ्यायची सुद्धा त्यांची पात्रता नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. आज जर समजा एक कल्पना करूया, संभाजीराजे असते तर आजच्या परिस्थितीवर काय केलं असतं? सगळ्याला विहिरीत सोड असतं. एक एक त्यांच्या नरड्याला दगड बांधू. सगळ्यांना विहिरीत सोड असतं ते. 100% टप्प गोटा बांधला असता त्यांच्या नरड्यात, आणि पायात बी मोठा एखादा गोटा बांधला असता, आणि विहिरीत सोडली असते उलटे फुलटे. 100% सोडलं नसतं त्यांनी. सोडलंच नसतं. आणि राज्यकर्त्याची तीच भूमिका असते की ते करायला पाहिजे होतं, नुसता सत्तेत येण्यासाठी. आणि पैसा निवडणुकीला दिला, खर्च केला त्यांनी, म्हणून एका मोठ्या खून खंडण्या घडून आणणाऱ्याला तुम्ही वाचविता. तेलगी घोटाळ्यातल्याला वाचिता, महाराष्ट्र सदन खाल्लं त्याला वाचिता, आणि त्याला सरकारमध्ये घेता. तुम्हाला कळल. त्याला जर पक्षाने सरकारने जर जवळ केलं ना, आणि जर काही अफरातफरी झाली तर तुम्हाला रोष कळन तुमच्यावर किती येतोय. तुम्ही किती चाली खेळा, किती चाली खेळा. तेलगी घोटाळा, महाराष्ट्र सदन खाल्लं. यांना सोडलं नव्हतं संभाजी महाराज. अरे तुम्ही तरी सोडू नका. सरकारने तुम्ही सोडू नका. तुम्ही सोडू नका. जर का पाठराखण करून उलट पालट करताल, रोष कळन तुम्हाला काय होत असतं. पाटील साहेब, आता आज मूळ माझ्या प्रश्नावर येतो. आज 14 एप्रिल आहे, प्रेमाचा दिवस मानलं जातं. आज प्रेमाची आपली व्यक्त करतात एकमेकांवर, प्रेम आहे माझं तुझं. तरुण तरुणी असतील, एकाच नात्याचं नाही तर आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, ते एकमेकांवर प्रेम विश्वास करतात. पण आज खास करून तरुण तरुणींच्या प्रेमाबद्दल तर जास्त बोलबाला होतो. तुम्हाला काय वाटतं व्हॅलेंटाईन डे बद्दल? जाऊन तिकडे ते दुसरं विचारा काय लफडे फपडे काय आपलं दुसरं विचारा काय व्हॅलेंटाईन डे माहिती आहे का तुम्हाला? ते जाऊन देऊ काय 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 करून घे. व्हॅलेंटाईन डे माहिती आहे का तुम्हाला? जाऊन तिकडे ते हो प्रेम माया कोणावर करायची? या देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांवरती करायची. ती माया केली. आईबापावरती माया केली पाहिजे. आपल्या समाजावरती, आपल्या धर्मांवरती, या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांवरती त्यांना अडचणी आल्या त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्यावरती जाऊन ते सुखी कशी होतील, जनता कशी सुखी होईल. मी काय मराठा आरक्षण मागतो म्हणजे काय जातीवादी आहे का? जातीवादी आहे? गोरगरिबांचे लेकरं सुखी व्हावे. तुमचं प्रेम कुणावर? आपलं सगळ्या जनतेवर. आपलं सगळ्या जनतेवर. तर तुम्ही कुणी म्हणजे आज 14 फेब्रुवारीला तरुण तरुणी एकमेकांवर प्रेम असेल तर आय लव्ह यू म्हणतात. तुम्ही कुणाला आय लव्ह यू म्हटलं आता? पण नाही हो, ते जाऊन ते लफडे ना काही आपला दुसरं लय मोठं आहे ना. ते काय ते मी सांगितलं ना बाबा, मी एक गावखेड्यातले लोक आम्ही लय कष्ट करतो, आणि आपलं त्या कष्टावर प्रेम असलं पाहिजे. आपल्या मायभूमीवर प्रेम असलं पाहिजे. आपल्या धर्मावरती, आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांवरती, आपलं जिथं अन्याय आहे त्यांच्यावरती न्याय देऊन प्रेम करा. आज विद्यार्थी शिकतायत, विद्यार्थिनी शिकतायत, त्यांना न्याय देऊन त्यांच्यावरती माया करा, त्यांच्यावरती प्रेम करा. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय, त्यांच्या मालाला भाव देऊन त्यांना आनंदी करून त्यांच्यावरती माया करा, त्यांच्यावरती प्रेम करा. देशाच्या बॉर्डरवरती आज फौजी लढतोय, त्यांच्यावरती माया करा, प्रेम करा. आपण ते कामं केले पाहिजे. दुसरंच काय आहे नका भाऊ, कोणचं द्या दिन नका ना काही. जाऊन तिकडे आपल्या डोक्यात बाहेरची. तुम्ही कधी असं व्यक्त केलं प्रेम? ते काय ते आपल्याला प्रेम व्यक्त केलं की नाही? आपण 24 घंटे आणि पूर्ण आयुष्य आपण या समाजासाठी जिजवले. त्याच्यात जातीवाद नुसता मराठा बी नका आणू. कोणची जात आली आणि त्याचं काम करू नाही लागलो असं मला आठवत नाही. आठवत नाही. हे आरक्षण मागतोय म्हणून उगाच आता
काही टोळकं जातीवादाचा डाग लावतं नाही. सगळ्या जाती धर्माचं काम मी दुपाठीमागे सुद्धा केलं आहे, मी आतापर्यंत सुद्धा करतो. ते प्रेम करायचं त्यांच्यावरती, लोकांवरती. मग माझा मूळ प्रश्नाला तुम्ही कट मारताय. तुम्ही कधी कुणावर प्रेम व्यक्त केलं की नाही? आपलं माया दया त्याच्यावरती करा. नाही ते जाऊ दे, ते आपला विषयच नाही ते. पण तुम्ही प्रेमळ आहेत ना पाटील साहेब. हा मग सांगितलं ना, मग ही माया करा. कुठली गोरगरिबांना त्यांच्यावरती अन्याय होतो, दलित, मुस्लिम, गोरगरीब, मराठा, हिंदू, बहुजन, ओबीसी यांना न्याय देऊन त्यांच्यावरती माया प्रेम करा. ती आयुष्याला तुमच्या आशीर्वाद मिळणार आहे, शाप नाही मिळणार तुम्हाला कधी. पण जे आजच्या दिवशी प्रेम व्यक्त करतात ते चुकीचं वाटतं तुम्हाला का? आहे, करायला पाहिजे, काय हरकत नाही. ते काय ज्याचं त्याला मग जाता होती काय असते ते. तुम्ही लाजताय पाटील, प्रेम म्हणलं की लाजताय. नाही ते काय उभं काय तिसरंच लफडी, ती काय तिच्या आईला डोक्याला ताणते. तिसराच खेळ त्याच्याच असतंय, त्याला काय आपण. पण आज प्रेम म्हटलं तुम्हाला काय नजर समोर येतं? आधी वैयक्तिक पहिलं एक येतं की जर समजा कोणी मुलगी आयुष्यात असेल तर पटकन तिचा चेहरा येईल. काय तुमच्या नजरेत काय येतं प्रेम म्हटलं की? आणि आपण जनतेवरती माया केली पाहिजे. म्हणजे प्रेम म्हटलं की तुमच्या समोर जनताच उभी आपण राहते. जनतेवरती माया केली पाहिजे. जे संकटातून चालले, जे अन्यायातून चालले, विश्व भर दारिद्र्य आहे त्यांच्याकडे, आणि ते त्यांच्या अन्यायासाठी काम केलं पाहिजे. आता मला बघा ना, बदनाम करायसाठी कितीतरी जुनते, त्यांच्या 7 पिढ्या जरी आल्या ना तरी मी गोरगरिबाला न्याय, आनंद, माया, तुम्ही जे म्हणता प्रेम देण्यापासून या पठ्ठ्याला कोणी रोखू शकत नाही. गोरगरिबांसाठी आपण काम करत राहू. ते आता काय ते वैयक्तिक काही जे जीवन असतात, आपण वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडू नये. तारुण्यात तुम्हाला कुणी असं कुणी अट्रॅक्ट नाही झालं तुमच्याकडे? एखादी मुलगी असेल, कुणी असेल? लहानपणापासूनच आपण समाजाचे कामं करतो. लहानपणापासूनच मला भगव्याचा वेध आहे, लहानपणापासून. या सगळ्या गोष्टी कल्पना नाही डोक्यात? भगव्याचा एवढा वेध लागायचा की त्या काळात खूप वातावरण असायचं भगव्या ध्वजाचं. त्यामुळं आम्हाला जसं कळायला लागलं तसं तेव्हापासून. आणि जे आपला भगवा झेंडा घुसला ते तर आपण आजही काम ताकदीनं करतो. आपण तुमचं पहिलं आणि आखरी प्रेम भगवत आहे. भगवाच, आपण छत्रपती शिवरायच. जीवन जन्मल्यापासून मरेपर्यंत छत्रपती शिवरायावरच प्रेम करणार मी आत्तापर्यंत सुद्धा. तुम्ही इतके 2.5 वर्षापासून बघताय, आपण धर्माला कधीच बोललो नाही, कोणत्याच, माझ्याही नाही आणि दुसऱ्या पण नाही. मी माझ्या हिंदू धर्माचा कट्टर आहे. मी वेळोवेळी हमेशा सांगितलेलं आहे, आज नाही, आपण कट्टर हिंदू आहे. मला गर्व आहे, स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा. मी कट्टर मराठा पण आहे, आणि बाकीच्याही धर्मांना त्यांचा स्वाभिमान, गर्व असला पाहिजे. तुमचं प्रेम भगवा यस, सदैव चिरंतर. मरणार सुद्धा त्याच्यातच, भगव्यातच. बघितलं आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी 14 फेब्रुवारी